घटनास्थळाची तुम्ही दृश्य पाहता एनडीआरएफची टीमकडनं शक्य तितके प्रयत्न सध्या सुरू आहेत। जे लोक तिथे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे। अतिशय मोठी दुर्घटना इथं घडलेली आहे। प्रवाह नदीचा जास्त मोठा आहे। आपण पाहतोय ही ताजी दृश्य कशा पद्धतीने एनडीआरएफचं पथक तिथे कार्यरत आहे। जेसीपी आणण्यात आलेला आहे। तुटलेल्या पुलाचे अवशेष बाजूला काढले जात आहेत जेणेकरून आतमध्ये जे कोणी अडकलेले असतील त्यांना बाहेर काढण्यात यश मिळावं यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे। मोठा असा इंद्रायणी नदीचा प्रवाह सध्या आपण पाहतोय। बघ्यांची गर्दी सुद्धा झालेली आहे। त्यांना सुद्धा बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। साधारण 4 वाजता या ठिकाणी आपण पाहतोय निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झालेली होती। पुलावर पर्यटक चढले। जवळपास 50 पर्यटक एकाच ठिकाणी पुलावर उभे राहिले आणि त्यामुळेच हा पूल या वजनामुळे खाली पडला। पुलाची एकूणच तुम्ही अवस्था बघताय। सडलेले गंजलेले असे रॉड्स या पुलाला आहेत। त्यामुळे या पुलाचं ऑडिट झालेलं होतं का? हा पूल प्रतिबंधित होता तर तिथे फलक लावण्यात आलं होतं का? या पुलावर जाण्यासाठी अटकाव करण्यात आलेला होता की नाही? अटकाव जर करण्यात आलेला नव्हता तर का करण्यात आला नाही? जर हा प्रतिबंधित होता तर सडलेल्या अवस्थेतला पूल आपल्याला बघता क्षणी ही गोष्ट समजते तरी सुद्धा प्रशासन ढिम्म का होतं? अशा पद्धतीने दुर्घटना व्हायची वाट प्रशासन बघत होतं का? असा संतप्त सवाल यावेळेस इथं उपस्थित होतोय। आपल्यासोबत आमचा प्रतिनिधी गोपाल मुटघरे जोडले गेलेले। गोपाल, आपण पाहतोय इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलेली आहे। सध्या परिस्थिती तिथली काय आणि प्रशासनाकडनं दुर्घटना व्हायची वाट ते बघत होते का? त्यांच्याकडनं आधीच पावलं का उचलण्यात आली नाही जर हा पूल प्रतिबंधित होता तर? अतिशय दुर्दैवी घटना आज मावळ तालुक्यातील कुंडमाळा या ठिकाणी घडलेली आहे। आपण पाहू शकतो की अजूनही या ठिकाणी जे काही पर्यटक आहेत आणि त्याचबरोबर काही गावकरी आहेत ते या ठिकाणी अडकून बसले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे। या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेचं जो अग्निशमन दल आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि अग्निशमन दल या ठिकाणी बचाव कार्य करत आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा पिंपरी चिंचवड महापालिकेचे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी एक मोठी क्रेन देखील आणण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यात येत आहे। तसं पाहता या अपघातात किती जण वाहून गेले याचा जो म्हणजे एक्झॅक्ट जो आकडा आहे तो सध्या कळू शकत नाही। मात्र या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस या ठिकाणचा जो हा पूल पडला आहे त्यावेळेस पुलावर जवळपास 50 पर्यटक होते। त्याच्यामध्ये काही पर्यटक दुचाकीने देखील येत होते आणि हा पूल आहे हा वहिवाटीचा पूल आहे, पादचारी पूल आहे आणि ह्या पुलावरनं एका वेळी एक दुचाकी वाहन जाऊ शकतो। मात्र हा जो पूल आहे हा अतिशय जीर्ण स्थितीमध्ये आहे मागील काही वर्षापासून आणि प्रशासनानं हा पूल खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल बंद करायला हवा होता। मात्र जिल्हा प्रशासनाची जी अनावस्था आहे ती आज या अपघाताला कारणीभूत ठरलेली आहे आणि या अपघातामध्ये जवळपास 10-20 जणांनी आपला जीव गमावला अशी शक्यता सध्या तरी व्यक्त करण्यात येत आहे। नक्कीच एक महत्त्वाचं वाक्य आपण म्हणालात की खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हा पूल बंद करायला हवा होता। मात्र प्रशासनाकडनं ती पावलं उचलण्यात आलेली नाहीयेत। मात्र या पुलाला पर्याय म्हणून तिकडे दुसरा पूल आहे का सद्यस्थितीमध्ये? या ठिकाणी हा जो पूल आहे हा इंद्रायणी नदीवर हा वहिवाटीचा पूल आहे आणि या ठिकाणी पुलाच्या पलीकडे कुंडमाळा हा गाव आहे आणि याच्या पलीकडे एका बाजूला शेलारवाडी हा गाव आहे आणि ह्या दोन्ही गावांना जोडणारा हा जो पूल आहे या कुंडमाळाला जायचं असेल तर एक पर्यायी रस्ता आहे पण तो पर्यायी रस्ता जवळपास 30-40 किलोमीटर लांबून आहे। त्यामुळे जे स्थानिक लोक होते जे शेलारवाडीतून किंवा देहूकडून जे लोक कुंडमाळ्याला जात होते ते ह्याच मार्गाचा वापर करतात आणि या ठिकाणी आज रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील पर्यटनासाठी येतात। तसं पाहता हा एक मोठा पर्यटन स्थळ आहे। मात्र ह्या पर्यटन स्थळी प्रशासनानं जी खबरदारी घ्यायला हवी ती खबरदारी घेतलेली दिसत नाही। पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळाच्या दिवशी पर्यटकांनी हुल्लडबाजी करू नये याकरिता या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील कार्यरत असते। त्याचबरोबर खबरदारीचे उपाय म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना केले जातात। काही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र नक्कीच आणि या पद्धतीने इकडे कोणत्याही पद्धतीनं फलकबाजी करण्यात आलेली नव्हती। धन्यवाद गोपाळ आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतो इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। सुटकेचा थरार आपण लाईव्ह पाहतोय। अनेकांना वाचवण्यामध्ये यश मिळत आहे मात्र या दुर्घटनेमध्ये काही जणांनी आपला जीव गमावल्याचं सुद्धा समोर आलेले।
आता या संदर्भात नक्की काय कारवाई होणार प्रशासनावर हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र अर्थातच कारवाई करून या सगळ्यांचे जीव परत येणार नाहीये। या सर्व गोष्टींची तजवीज आधीच व्हायला पाहिजे होती। हे एक पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळावर रविवारचा दिवस पर्यटकांची गर्दी होणारच आहे। दोन गावांना जोडणारा हा पूल होता, ज्यामुळे दोन गावांमधलं अंतर कमी होत होतं। जर इतका जीर्ण अवस्थेमध्ये हा पूल होता तर का लवकरात लवकर याचं बांधकाम करण्यात आलं नाही, डागडुजी करण्यात आली नाही, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। जर एका वेळेस एकच मोटरसायकल इथून जाऊ शकत होती, प्रतिबंधित हे क्षेत्र होतं, कमी पर्यटकांनी याच्यावर उभं राहावं, या संदर्भातल्या काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे प्रशासन फक्त दुर्घटना व्हायची वाट बघताय का, हा संतप्त सवाल वारंवार उपस्थित केला जातोय, उपस्थित होणार आहे। कारण की कुणाचा तरी जीव गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का वाचवण्यासाठी, हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। पावसाळ्यापूर्वी अनेक महत्त्वाची कामं प्रशासनाला करायची असते, त्यापैकी हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम आहे। अशा पद्धतीनं मोडकळीस आलेला जर पूल आहे जो महत्त्वाचा ठरतो दोन गावांना जोडण्यासाठी, जे पर्यटन स्थळ आहे जिकडे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ असतो आणि याच पर्यटकांमुळे या दोन्ही गावांना उपजीविकेचं साधन सुद्धा उपस्थित मिळतं, त्यामुळे हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरत होता। मात्र प्रशासनानं या पुलाकडे कानाडोळा केला होता का, कुणी या संदर्भात हलगर्जीपणा केलेला आहे, त्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि कठोर कारवाईनंतर पुन्हा अशा घटना वारंवार घडू नये यासाठी प्रशासन नक्की काय पावलं उचलतं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण घटना घडून गेल्यानंतर, लोकांचे जीव गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काही राहत नाही। मात्र त्यापूर्वी यासाठी अनेक गोष्टी होऊ शकत होत्या। प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तिथं फलकबाजी करणं गरजेचं होतं, पूल मोडकळीस आला होता तर त्याची डागडुजी करणं महत्त्वाचं होतं, सुरक्षेच्या कारणास्तव तिथं सुरक्षा रक्षक तैनात असणं सुद्धा महत्त्वाचं होतं। पर्यटन स्थळ आहे तर हुल्लडबाजी पर्यटकांची होऊ शकते, या अनुषंगानं सुद्धा प्रशासनानं तिथं सुरक्षा रक्षक तैनात करणं गरजेचं होतं। मात्र यापैकी कोणतीही गोष्ट तिथं घडलेली नाही, कोणतीही गोष्ट तिथे झालेली नाही आणि त्याचमुळे प्रशासनावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे।